आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. फडणवीस सरकारातील ग्रामविकास मंत्री अजय कुमार गोरे यांनी तुषार खरात व गुगलविरुद्ध दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्यात वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार आहे, अशी महत्त्वपूर्ण भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने घेतली. न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने या प्रकरणाला काल जारी केलेल्या अंतरिम आदेशाने लई भारी यूट्यूब चॅनेलवरील 6 व्हिडिओ डिलीट करण्याच्या गोरे यांच्या मूळ मागणीला अपेक्षित दिलासा मिळालेला दिसत नाही. खरा त्यांनी गेली 1.5-2 वर्ष प्रसिद्ध केलेल्या 6 व्हिडिओवर गोरे यांनी आक्षेप घेतले होते. हे व्हिडिओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवरून कायमचे डिलीट करावेत, अशी गोरे यांची मागणी होती. परंतु हे 6 वादग्रस्त व्हिडिओ डिलीट न करता अप्रकाशित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली. 24 तासाच्या आत तसे करण्याचे तात्काळ निर्देशही न्यायालयाने दिले. व्हिडिओ पुनर्संपादनाची मुभा खरात यांना देण्यात आली आहे. तथापि संपादित व्हिडिओमध्ये केवळ फिर्यादीच्या धोरणावर निरोगी टीका असावी, असं न्यायालयानं म्हटलं आहे. संपादित केलेले 6 व्हिडिओ त्यांच्या मजकूर प्रतिलेखासह पुन्हा प्रकाशित करण्यापूर्वी पुढील सुनावणीत न्यायालयासमोर पुनरावलोकनासाठी सादर करावे लागणार आहेत. खरात यांनी दिलेल्या मुदतीत संबंधित व्हिडिओ अनपब्लिश न केल्यास गुगल LLC यांना हे व्हिडिओ काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 जानेवारी 2026 रोजी ठेवली आहे. सत्तेविरोधातील जबाबदार पत्रकारांच्या लढाईला बळ. या प्रकरणात न्यायालयाने वाजवी टीकाविरुद्ध बदनामीविषयी भूमिका मांडली. लोकशाहीचा चौथा स्तंभ मानल्या जाणाऱ्या माध्यमांसाठी आणि तमाम पत्रकारांसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि दिशादर्शक आहे. न्यायालयाने वाजवी टीका आणि बदनामीकारक मजकूर यातील फरक स्पष्ट केला. वाजवी टीका ही देशातील लोकशाहीचा आधार आहे आणि कायद्याच्या चौकटीत राहून तसं केल्यास न्यायालय तिला नक्कीच विचार करू शकते, असं खंडपीठानं म्हटलं आहे. न्यायालयाच्या आदेशाचा अन्वयार्थ लक्षात घेता तुषार खरात यांच्यासह कोणत्याही पत्रकारांचा सत्ताधीशांच्या चुकीची भूमिका व कृतीविरोधात टीका करण्याचा अधिकार कायम राहतो. मात्र अशी टीका करताना असंयमित आणि अपमानास्पद भाषा टाळायला हवी. पत्रकारांची जबाबदारी ही सर्वसामान्य नागरिकापेक्षा जास्त असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केलं. न्यायालयाची ही भूमिका पाहता सत्तेविरोधातील जबाबदार पत्रकारांच्या लढाईला नक्कीच अधिक बळ प्राप्त होऊ शकतं. कायद्याने वागा, न्यायालयाचा सत्तेला सल्ला. न्यायालयाने सत्ताधीशांनाही सल्ला देताना म्हटलं की देशात कायद्याचं राज्य अस्तित्वात आहे आणि काही चुकीचं घडल्यास त्याची दखल घेण्यासाठी यंत्रणा आणि न्यायालये आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ नये. दुसरीकडे तुषार खरात यांनी यूट्यूबवर अपलोड केलेल्या 6 वादग्रस्त व्हिडिओतील काही कालावधीतील भाषा प्रथमदर्शनी बदनामीकारक आणि अपमानजनक असल्याचे न्यायालयानं नमूद केलं. तुषार खरात यांनी न्यायालयात व्यक्तिशः मांडलेले मुद्दे. मी एक पत्रकार असून मंत्री अजय कुमार गोरे आणि त्यांच्या विभाग संबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्यामुळे हे व्हिडिओ प्रकाशित करणं आणि यूट्यूबवर अपलोड करणं भाग पडलं. न्यायालयाच्या दिनांक 7 मार्च 2025च्या पूर्वीच्या आदेशानंतर मला प्रशासन आणि गोरे यांच्याकडून खूप प्रतिकूल वागणूक मिळाली आहे आणि मी त्याविरुद्ध लढत आहे. माझी न्यायालयाला विनंती आहे की या प्रकरणाचा सहानुभूतीने आणि कायद्यानुसार विचार केला जावा. तुषार खरात यांचा लढा कौतुकास्पद. सध्या पत्रकारितेची ताकद कमी कमी होत चालली आहे. पत्रकार सत्ताधाऱ्यापुढे लोटांगण घालत आहेत. सत्ताधाऱ्यावर टीका करू नये, सत्तेच्या विरोधात भूमिका घेऊ नये, अशा पद्धतीची बोटसेपी भूमिका अनेक पत्रकार घेत आहेत. अशा स्थितीत खरात यांची लढाई खरोखर कौतुकास्पद आहे. एवढेच नाही तर हायकोर्टात ते स्वतःच आपली बाजू मांडत आहेत. न्यायालयाने यापूर्वी 7 मार्च 2025 रोजी एक आदेश जारी केला होता. परंतु 9 मार्च 2025 रोजी पोलिसांनी 4 गुन्हे दाखल करून खरात यांनाच 102 दिवस तुरुंगात डांबलं. त्यातील काहीत जामीन मंजूर करताना संबंधित न्यायालयांनी प्रशासन व पोलीस यंत्रणेवर कडक शब्दात ताशेहरे ओढले होते. मंत्री अजय कुमार गोरे यांच्या बाजूने निष्णात वकिलांची फौज न्यायालयात लढत आहे. त्यात वरिष्ठ वकील रवी कदम, रोहन कदम, ऋचा वैद्य, सिद्धार्थ करपे आणि केतन जोशी यांचा समावेश आहे. खरात यांच्यासह दुसरे प्रतिवादी गुगल LLC तर्फे आमिशी सौदानी आणि चारू शुक्ला या बाजू मांडत आहेत. तुषार खरात यांनी मात्र काल स्वतःच आपली बाजू मांडली. एकूणच न्यायालयाने पत्रकारांच्या अधिक जबाबदारीवर भर दिला आणि कायद्याच्या चौकटीत राहून वाजवी टीका करण्याचं स्वातंत्र्य मान्य केलं. परंतु असभ्य आणि अपमानजनक भाषेचा वापर सहन केला जाणार नाही, असंही स्पष्ट केलं. लोकप्रतिनिधी किंवा कुणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करू नये.
अशा कानसेप्याही न्यायालयाने दिल्या. कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक पतसंस्थेच्या चेअरमनपदी साताप्पा कांबळे यांची एकमताने निवड करण्यात आली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी DDR ऑफिसचे निलेश पाटील हे होते. निवडीनंतर नूतन चेअरमनांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करण्यात आला. सर्वांना विश्वासात घेऊन संस्थेचा पारदर्शक कारभार करत संस्था प्रगतीपथावर नेणार असल्याचं नूतन चेअरमन साताप्पा कांबळे यांनी यावेळी आपलं मत व्यक्त केलं. कोल्हापूर जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे राज्य अध्यक्ष तात्यासाहेब पाटील, राज्य सरचिटणीस KR किरुळकर, राज्य उपाध्यक्ष सागर सरवणे, जिल्हाध्यक्ष LS इंगळे, चंदगड तालुका अध्यक्ष व कोवाड मर्चंट बँकचे चेअरमन दयानंद मोटुरे, विजय राजपूत, विश्वास पाटील व्हाईस चेअरमन, JK कांबळे, संचालक संदीप चौगुले, दीपक पाटील, दीपक कांबळे, रावसाहेब कोळी, विनोद पाटील, संदीप धनवडे, माधुरी साळुंके, दीपक परीट, कागल तालुका अध्यक्ष BK कांबळे, सुभाष पाटील, सचिन तारदाळे, अण्णाप्पा कुंभार, सुनील हसुरे, पतसंस्थेचे चेअरमन रमेश पाटील, कर्मचारी चंद्रकांत पाटील, राजू पाटील इत्यादी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कागलमध्ये 3,58,000च्या सोने चांदीच्या दागिन्यांची चोरी. कागलमध्ये बंद घरात चोरी झाली आहे. 3,58,500 रुपये किमतीच्या सोन्या चांदीच्या दागिन्यावर अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारला. येथील समर्थ कॉलनी श्रमिक वसाहत येथे राहणारे प्रदीप मोतीराम पाटील यांच्या घरी ही चोरी झाली. चोरीची घटना काल सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास घडली. कागल पोलीस ठाण्यात रात्री उशिरा या घटनेची नोंद झाली आहे. कागल पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार प्रदीप पाटील हे मुलाच्या शाळेला गॅदरिंग पाहण्यासाठी सायंकाळी 5:30 वाजता गेले होते. गॅदरिंग बघून ते सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास घरी परत आले. या 2 तासातच चोरट्यांनी बरोबर डाव साधला. घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचं पाटील यांच्या निदर्शनास आलं. चोरट्यांनी घराच्या गेटचं कुलूप तोडलं, दरवाजाच्या कडी कोंडा उचकटून सेंटर लॉक तोडलं व घरात प्रवेश केला. बेडरूममधील तिजोरी व लॉकर उचकटून काढलं. त्यातील सर्व साहित्य विस्कटलेलं होतं. सोन्या चांदीचे 31,300 ग्रॅम वजनाचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे 3,58,500 रुपये किमतीचा मुद्देमाल घेऊन अज्ञात चोरट्यांनी पोबारा केला. गेलेला माल असा: 4 ग्रॅम सोन्याची अंगठी 35,500 रुपये, 1 ग्रॅम सोन्याचे कॉईन 8,000 रुपये, 31,300 ग्रॅम सोन्याचे घंटण 2.5 लाख रुपये, 3,720 ग्रॅम सोन्याचे टॉप्स जोडी 35,000 रुपये, 4.5 ग्रॅम चांदीचं पैंजण 2 जोड 15,000 रुपये, 500 रुपये चलनी नोटा 15,000 रुपये. चोरीच्या झालेल्या घटनास्थळी करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर, कागल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक GB घावटे यांनी भेट देऊन पाहणी केली व तपासणीसाठी पुढील दिशा दिली. या प्रकरणाचा पुढील तपास कागल पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक सुजाता चव्हाण या करीत आहेत.